सांगू का, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो ना, जो दुसऱ्यांचं वाईट चिंतन करतो, तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. बघा मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. दोन जावा होत्या, दोन जावामध्ये भांडण झालं. आता लहानी जाऊ जरा अशी भांडकुदोडी होती, मोठी जरा समजदार होती. तर लहानीनं काय केलं, गेली मोठ्या जावाच्या घरी आणि तिला थोडासा घमंड होता. आपल्या मोठ्या जावाला म्हणे, अगं माझ्या गुड्डीच्या लग्नामध्ये तुझं पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, अक्षदा टाकायला सुद्धा तुला बोलवत नाही. गुड्डीच्या लग्नात तुझं पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, अक्षदा टाकायला तुला बोलवत नाही म्हणे महाराज. लग्नाच्या 3 दिवस आधी तिची गुड्डीच पळून गेली महाराज. तर कुणाला अक्षदा टाकायला बोलवलं आणि कुणाला तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये तुमच्या व्यक्तीसोबत कसं वागता यावर तुमचं शिक्षण अवलंबून असतं. नुसतं बोलल्यानं, इंग्रजी बोलल्यानं आणि कागदोपत्री शिक्षण घेतल्यानं कुणीही चांगला शिकून मोठा होत नाही. एकदा तुम्हाला सांगा, तुमच्या कपड्याची क्वालिटी बॅड असली तरी चालते, पण आपल्या कर्तृत्वानं, आपल्या व्यक्तिमत्वाची क्वालिटी एवढी वाढवा की आपण जो कपडा घातला तोच कपडा ब्रँड झाला पाहिजे, तरच त्याला महत्व आहे महाराज. नाही तर नुसतं ब्रँड घालून काही फायदा नाही. ही शिकवण आपण आपल्या लेकरांना देत नाही. नुसती वेस्टर्न संस्कृतीची शिकवण आपण आपल्या लेकरांसमोर चुकीचं आपण काय करतोय, त्यांना एक चुकीची सवय देत आहे लेकरांना, की लेकरांना तुम्ही काय करा, मस्त डीजे लावा, नाचा. त्या लहान लहान लेकरांच्या मनावर पिढी वाया गेली. याला लेकरच जबाबदार नाहीत महाराज, कारण लेकर हे कुणाचेच सांगून ऐकत नाही. लेकर हे अनुकरण प्रिय असतात. जसं आपण वागतो तसं ते वागतात. कारण तुम्ही बघा, छत्रपती शिवराय घडले, पण या रंगाला बोलू नका महाराज. तुम्ही विचार करा, 50-60 वर्ष ज्यांचं इथं वय आहे, तुम्ही तुमच्या 18 ते 20च्या वयाला कसे दिसत होतो? आता आम्ही अजून 30-40 वर्ष होऊ द्या, आमचे सगळे दात पडतात. विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, आम्ही इठलो म्हणणार, आमच्या सुद्धा सगळे दापड दिसणार. म्हणजे हे एक दिवस जाणार आहे. मग याच्यावर न बोलता ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऊस बघा, एखादा ऊस वाकडं आहे, एखादा सरळ आहे, दोघांच्या रसामध्ये फरक आहे का? नाही. जो ऊस वाकडा आहे तोही तेवढाच गोड आहे आणि जो सरळ आहे तोही तेवढाच गोड आहे. मग जर बाह्य आतून फरक नसेल तर बाह्य रंगातून फरक करणारे आपण कोण? म्हणून इकडं फरक न करता तुम्ही फक्त अंतर्मन कसं आहे हेच पहा, आणि हेच आपण बघत नाही. हे नॉर्मल जीवनामध्ये घ्या किंवा भक्ती करताना घ्या. आपलं कसं आहे म्हणत, आपण फक्त बाह्य रंगानं कोण कसं आहे बघा. समजा मैत्री करायची, आपण व्यक्ती कसं आहे पाहत नाही. तो भविष्यात आपल्या कामी येईल का? बँक बॅलन्स चांगला आहे का? दिसायला बरोबर आहे का? आपल्या क्वालिटीमध्ये येतो का? आणि आपल्या सोसायटीमध्ये बसतो का? व्यवहारिक मध्ये आपल्यासोबत बसतो का? फक्त हे सगळं पाहून आपण मित्रता करतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि हेच आपलं डेली लाईफ मध्ये सुद्धा चालू आहे. मला सांगा, भक्तीमध्ये सुद्धा आपण पांडुरंगाची मूर्ती पाहिली का? कशी आहे? कशी आहे? दिसायला कलर कसा आहे? सावळा काळा आहे. मूर्ती कशाची बनलेली आहे? पाषाणाची, दगडाची बनलेली आहे. ही झाली महाराज आपली नजर. पण हाच जर संतांना विचारला प्रश्न तर संत म्हणतात काय? पांडुरंग काती दिव्य संत म्हणतात पांडुरंगाची कांती त्यांना कशी दिसते की ज्यातून दिव्य तेजस झळकते. आपल्याला जी काळी पाषाणाची दिसते त्याने म्हणतात एवढी शोभा आहे, अगणित लावण्य, एवढं लावण्य की न वर्णन, तिथली शोभा सुद्धा वर्णन करू शकत नाही. ही झाली महाराज संतांची नजर. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की वरच्या रंगाला भुलू नका, कोण आतून कसं आहे हे पहा, तेव्हाच आपल्याला खरा व्यक्ती कळेल. विठ्ठल विठ्ठल. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख सुद्धा येईल. कारण आपलं कसं आहे, सुख आपण दुसऱ्यावर अवलंबून ठेवलेलं आहे. सुख आपलं आपल्यामध्ये शोधायला हवं. स्वतःचं सुख दुसऱ्यांवर, म्हणजे आपला आनंद आपण काय केलंय दुसऱ्यांवर अवलंबून ठेवाय. असं का करायचं की आपल्याला वाटतं कुणीतरी यावं आणि मला हसवावं, कुणीतरी यावं माझ्यासाठी जीवन जगावं. अहो कशाला आशा ठेवायच्या? खरं इथं कुणीच कुणाचं नसतं म्हणत. सगळं काय मला सगळं जण आहे, पण ते सगळं पैशाची आणि व्यवहाराची ना, ते दुसरं काहीही
नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा, सगळं सोडा फक्त एखाद्या भगवंतावर तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापै सगळं भार काय करा त्यांच्यावर घाला. कारण त्या भगवंत जो असतो जेव्हा तो सोबत असतात तेव्हा दुसरं कशाची गरज लागते. काय म्हणतात ना, राम नाम भार जिन्हे वो जल में और जिन पर कृपा कृपा राम करे वो पत्थर भी तीर जाते. म्हणजे म्हणून सगळं सुख काय, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख वाढवण्यासाठी त्यांनी सांगितले की सुख तुम्ही बाह्य जगात शोधू नका, सुख हे तुमच्या अंतर्मनामध्ये शोधा. आणि पुढे म्हणतात अजून काय वाढवायचं, भक्ती आणि भाव का राहिला नाही आपल्या मनामध्ये महाराज. कारण कसं झालंय आजकाल आपण सर्व झालो वेल एज्युकेटेड आणि शिक्षण घेतलं म्हणजे आपल्या शिक्षणाचा अहंकार एवढा उफळायला वाटतं महाराज की प्रत्येक विटीला वाटतं भिंत माझ्या मुळात आहे. पण तुम्हाला सांगू का, विज्ञान आणि अध्यात्म हे दोन एवढे महत्वाचे आहे. आणि सायन्स कधीच म्हणत नाही की तुम्ही अध्यात्माला मानू नका. या दोन्हीला आपण मानलं तरच आपलं चांगलं होणार आहे. आणि आपलं कसं झालंय, थोडं शिक्षण घेतलं की आपल्याला वाटतं विद्या अल्पकरी गर्व शिरोमणी मज होणं ज्ञानी कोण आहे. इथं आपण आपल्याच भगवंतावर प्रश्न करायला जातो काय की मग प्रभू श्री रामचंद्र झाले मग ते होते का, मग श्रीकृष्ण आहेत ते होते का, यांचं अस्तित्व काय, त्यांचं अस्तित्व काय. भगवंताच्या अस्तित्वावर प्रश्न करणाऱ्यांना माझा फक्त एवढाच प्रश्न आहे, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे का. आपण पाहूया तुम्हाला स्वतःची किती जाणीव आहे. सगळ्यांनी काय करा, आपला उजवा हात वर उचलायचा, उजवा ज्याला दोन्ही आहेत त्यांनी उजवा उचलायचा. हा आपण काय करायचंय, सांगितलं ते क्रिया करायची. आपल्या एका हाताला 5 बोट असतात आणि 5 बोटांना 5 नावं, अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी. फक्त तर्जनी बोट वर करायचं, बाकी सगळे खाली. जिला भांडीचं कुत्सव बोटी म्हटलं जातं. हा आता मी सांगते कसं करायचं, हे बोट घ्या, आपल्या पोटाला लावा, आपल्या गालाला लावा, आपल्या दाढीला लावा, आपल्या नाकाला लावा, लावा, आपल्या कपाळाला लावा. आता स्वतःला लावा बरं, कुठलं म्हणजे आपल्याला आपलं डोळा माहित आहे, आपल्याला आपली दाढी माहित आहे, आपल्याला आपली गाल माहित आहे, पण आपल्याला आपण कोण हे माहीत नाही. आणि हेच म्हणतात की जेव्हा आपल्याला आपण कोण हे जाणीव होईल महाराज तेव्हा भगवंत कोण आहे ते जाणीव करून घेण्याची गरज राहणार नाही. विठ्ठल